श्री स्वामी समर्थ। तर मी आज बटाट्याची भाजी आणि भाकरी बनवली होती नाश्त्यासाठी। तर मी गॅसवर एक कढई ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि परत तेल गरम झाल्यानंतर मोहरी ॲड केली आणि ती छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं आणि ते पण छान तडतडल्यानंतर परत मी इथं कांदा ॲड केला आणि छान असा भाजून घेतला। आणि भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी लवकर भाजला जाईल याच्यासाठी मी नमक थोडं ॲड करून याच्यामध्ये परत छान असं भाजून घेतलं, कारण मीठ जर टाकलं आपण लवकर ना तर छान कांदा भाजला जातो आणि सकाळची आपली घाई माहितीच असते प्रत्येकाला, आणि म्हणून मी इथं थोडं छान असं भाजून घेतलं कांदा मिठामध्ये। आणि परत मी बटाटे पण ॲड केले आणि ते पण असे मिठामध्ये छान भाजून घेतले। याच्यामध्ये पाणी घातलंच नाही मी, आपण ह्याच्यावरच शिजून घ्यायचं तेलामध्ये, बघू शकता। आणि छान पण लागते भाजी आणि टिफिनमध्ये वगैरे द्यायला पण छान होते। तर मी एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि असं मी वाफेवर शिजून घेतली थोडा वेळ, जास्तीत जास्त भाजी शिजलेलीच होती, थोडी शिजायची होती, पण मी लाल तिखट घालून झाल्यानंतर परत वाफवणार होती त्या भाजीला, म्हणून याच्यामध्ये परत मी जे साहित्य परत घालायचं होतं ते घातलं। तर हळद घातलं आणि आपला घरगुती मसाला घातला आणि लाल तिखट पण घालून मी छान असं परतून घेतलं आणि परत मी याला वाफवून घेतलं, कारण भाजी पण छान लागते। परत अशी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही। तर असे फ्रायसारखे लागतात कमी तेलामध्ये आणि वाफवून घेतली तर टिफिनमध्ये द्यायला पण छान लागते। तर अजून भाजून घेतलं तरी चालतं आहे, पण माझ्याकडे शक्यतो सकाळी वेळ नव्हता म्हणून मी जास्त काही वाफवत बसली नाही। तर अशी झालेली बटाट्याची भाजी तुम्ही बघू शकता। आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, आणि नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करून जावा। तर बघू शकता अशी भाजी झालेली, आणि परत मी ह्याला वाफवून पण घेतली होती लाल तिखट टाकून। आणि ही भाजी झाल्यानंतर म्हटलं आता भाकरी पण बनवून घ्यायची होती, म्हणून भाकरी बनवून घेत होती मी। आणि असं करते मी भाकरी, पाणी उकळून वगैरे घेते आणि त्याच्यामध्ये पीठ टाकते आणि असं छान ते एकजीव करून असं पूर्ण मिसळ करून घेते आणि त्यानंतर असं मी मळून घेते आणि अशी भाकरी बनवते मी। तर हे तांदूळ धुतले होते, त्यासाठी भाकरी काय एवढी छान झाली नाही। तर बघू शकता, आणि पीठ पण असं रवासारखं होतं, कारण हे घावणचं पीठ होतं। तर माझ्याकडे घावण बनवण्यासाठी हे नाही, म्हणून मी भाकरीच बनवली होती। तर बघू शकता, आणि भाकरी पण तशी छान झालेली पण हार्ड झालेली, आणि बघू शकता अशी भाकरी बनवली होती मी। आणि त्यानंतर माझी भाकरी बघून मुलगीला आवड होती की मम्मी कशी बनवते एवढी मोठी भाकरी, मला पण बनवायचं आहे म्हटली। मग मी एक छोटासा गोळा करून दिला तिला, कारण शिकलं तरच आपण पुढं हे होतं आहे, म्हणून ती म्हटली मला शिकायचं आहे। ठीक आहे म्हटलं आणि छोटासा गोळा करून दिला मी तिला। तर तिची भाकरी मोडत होती आणि ती हसायला येत होतं तिला। तर मी म्हटलं पहिला तसंच होतं आहे, शिकल्यानंतर सगळं येतं बाळ, म्हणून मी तिला समजावून सांगितलं। तर तिला म्हटलं मी आता भाकरी करून दमली असेल तर नाश्ता करून घे म्हटलं, ती हसायला येत होतं तिला। चला तर आजच्या व्हिडिओला एवढंच, आणि बाय बाय। तर प्लीज माझ्या सपोर्ट करा चॅनलला फॅमिली। आणि बघू शकता तुम्ही अशी बनवत होती भाकरी। आता नाश्ता वगैरे करून झाला आणि तर आता सकाळचं रुटीन झालं होतं माझं। आता दुपारचा स्वयंपाक वगैरे बाकी राहिला होता। तर बघू शकता आजचा नाश्ता असा होता।